नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमेस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या राजकीय चिंतनातील विविध आधुनिक अशा संकल्पना आपण माहिती करून घेत होतो, त्या जाणून घेत होतो आणि त्यात मागील भागात आपण लोहिया यांचे स्वातंत्र्यविषयक विचार आपण जाणून घेतले. आजच्या भागात आपण डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारातील समतेची संकल्पना काय होती ती समजावून घेणार आहोत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर भास्कर लक्ष्मण भोळे यांनी लोहियांबद्दल एकाच वाक्यात त्यांच्या संपूर्ण राजकीय विचारांचा संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते असं म्हणतात की मानवी जीवन, मानवी जाणीव स्वातंत्र्य गृहीत धरल्या वाचून संभवत नाही. स्वातंत्र्यात समता ही गर्भित असते आणि समता मग राज्यसंस्थेची मागणी करते. या एका विधानामध्ये राम मनोहर लोहिया यांचा संपूर्ण राजकीय विचार संक्षेपाने मांडता येतो असं भाला भोळे म्हणताना दिसतात. स्वातंत्र्य नसेल तर मानवी जाणीवेचा विकास होऊ शकत नाही. स्वातंत्र्याच्या वातावरणातच व्यक्तीचं आत्मजाणीवेचे भान प्रत्यक्षात उतरतं. एरवी ते केवळ स्वप्नवत किंवा इच्छारूपच राहतं. समतेखेरीज स्वातंत्र्य संभवत नाही आणि राज्यसंस्था नसेल तर मग समता प्रत्यक्षात येऊच शकत नाही. अशी ही संस्कृतता, ज्याला विष्टब्धस्य त्रिदंडवत असं म्हणतात, तशी ही एक व्यवस्था आहे. आणि त्यामुळे स्वातंत्र्य व समता यांच्यात लोहियांना आंतरविरोध आहेत असं दिसत नाही. वरवर जेव्हा आपण विचार करतो की स्वातंत्र्य आणि समता या परस्पर विरोधी दिसतात, पण लोहियांना मात्र तो आंतरविरोध तिथे वाटत नाही. मानवी आत्मभानाची पूर्वअट असलेल्या स्वातंत्र्य व समता यांच्यात स्वातंत्र्य हे समते वाचून उपभोगताच येणार नसल्यामुळे स्वातंत्र्य व समता ज्यांना अविभाज्य वाटतात, प्रत्येक व्यक्तीला आत्मसाक्षात्काराची समान संधी देणारा समाजच त्यांना स्वातंत्र्यपूर्ण व न्याय्य समाज वाटतो. समाजातील सर्वांच्या प्राथमिक गरजा तर पूर्ण व्हायच्याच, पण दर्जा आणि प्रतिष्ठा याबाबतही समानता असावी आणि भौतिक समानता व आध्यात्मिक समानता दोघांना सारखेच महत्त्व असलं पाहिजेत असा लोहिया यांचा आग्रह होता. आधुनिक काळातील उतरंडवजा समाजरचनेत न्याय आणि स्वातंत्र्य ही समाजातील मोजक्या लोकांची मिरासदार बनलेली असे आणि म्हणून औद्योगिक आणि शेतकी क्षेत्रांमधील वाढणाऱ्या उत्पादनामुळे राष्ट्रांचं एकूण उत्पन्न वाढतं, काही व्यक्तींचं जीवनमानही उंचावतं आणि सामाजिक समतेचा व जागतिक शांततेचा दांभिक उद्घोषही चालू ठेवता येतो. पण खरं स्वातंत्र्य, खरी समता, खरी शांतता यांचा लवलेशही या आधुनिक सभ्यता माणसाला मिळू देत नाहीत, अशी लोहिया यांची परखड स्वरूपातली टीका आपल्याला सांगता येते. मालमत्ता आणि सत्ता याबाबतची ढळढळीत विषमता नष्ट करणाऱ्या समतेद्वारेच स्वातंत्र्याचा पाया भक्कम केला जाऊ शकतो. समता नसेल तर स्वातंत्र्य हा केवळ एक आभास ठरतो असं लोहिया म्हणतात. मोक्ष हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ उद्दिष्ट आहे, हा परंपरेने चालत आलेला विचार लोहियांनी नाकारलेला दिसतो. पण मोक्षप्राप्तीचा त्यांचा मार्ग मात्र पारंपरिक मार्गापेक्षा निराळा आहे, ही गोष्ट तितकीच सत्य. कारण मोक्षाचा जीवनातील मोक्ष आणि मरणोत्तर मोक्ष असा दुहेरी अर्थ ते लावताना दिसतात. पहिला मोक्ष म्हणजे जीवनातील मोक्ष नसेल तर दुसरा त्यांना निरर्थक वाटतो. ज्या व्यक्तीच्या वाट्याला सुखासमाधानाचं जगणं आले नसेल, तिला चांगलं मरण मिळणं शक्य नसतं. त्यामुळे मरणोत्तर मोक्षाची पूर्व अट म्हणून जीवनांतर्गत मोक्षाचा विचार करणं लोहियांना क्रमप्राप्त वाटत होतं. मरणोत्तर जीवनावर कोणाचाच विश्वास असो किंवा नसो, मरण यायचं तेव्हा ते सुखासमाधानाने यावं.
खेदखंत शिल्लक राहू नये, असं चांगलं मरण वाटायला यावं यावर कोणाचीही मतभेद असण्याचं काहीच कारण नाही. आणि समतेखेरीज अशा प्रकारचं जीवन कोणाला व्यतीत करता येणार नाही. तेव्हा जगताना आणि मरणोत्तर अशा दोनही प्रकारच्या मोक्षासाठी समता हाच मार्ग उपयुक्त ठरू शकतो. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग या 4 पारंपरिक मोक्षप्राप्तीच्या मार्गात लोहियांनी समता मार्ग या 5व्या मार्गाची भर घातलेली आपल्याला दिसून येते. समाजातील विषमतेचे उच्चाटन करण्यासाठी लोहियांनी सप्तक्रांतीची गरज सांगितलेली आहे. राम मनोहर लोहिया यांच्या मते 7 प्रकारचे अन्याय आणि विषमता जगातल्या सर्वच समाजात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात आढळतात. त्यांचा मुकाबला करण्यासाठी पुढील 7 प्रकारच्या क्रांत्यांची आवश्यकता आहे असं लोहिया सांगतात. पहिली कोणती क्रांती व्हायला हवी, तर ते म्हणतात की स्त्री आणि पुरुष यांच्यात समता प्रस्थापित करणारी क्रांती व्हायला हवी. दुसरी क्रांती वर्णभेदावर आधारित राजकीय, आर्थिक आणि आध्यात्मिक विषमता दूर करणारी क्रांती व्हायला हवी. तिसरी क्रांती प्रदीर्घ परंपरेपायी मागास आणि उच्च वर्ण किंवा जाती यांच्यात दृढमूल झालेल्या विषमतांचं उच्चाटन करून मागासांना विशेष संधी देण्यासाठीची क्रांती व्हायला हवी आहे. आणि चौथी क्रांती परकीय गुलामगिरीच्या विरोधात आणि स्वातंत्र्याच्या व जागतिक लोकशाहीच्या समर्थनार्थ क्रांती होणं आवश्यक आहे. 5वी क्रांती ते असं सांगतात की आर्थिक समतेसाठी, नियोजित उत्पादनासाठी आणि खाजगी भांडवलाबद्दलच्या आसक्तीच्या विरोधातली क्रांती आवश्यक आहे. तर 6वी क्रांती ते असं सांगतात की खाजगी आयुष्यात अन्याय, ढवळाढवळ करण्याच्या विरोधात आणि लोकशाही कार्यपद्धतीच्या आग्रहासाठीची क्रांती व्हायला हवी. आणि शेवटची म्हणजे शस्त्रास्त्रांच्या विरोधात आणि सत्याग्रहाच्या बाजूने करावयाची क्रांती. अशा 7 क्रांती त्यांनी विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडातील ज्या ज्या विषमता आहेत या 7 बाबतींमधल्या त्या विषमता दूर करण्यासाठीच्या क्रांतींची आवश्यकता राम मनोहर लोहिया यांनी प्रतिपादित केली. देश जेवढा गरीब असतो तेवढी तेथील विषमतांचे प्रमाण हे मोठं असतं असं सांगून राम मनोहर लोहिया असं म्हणतात की जेव्हा हे प्रमाण एवढं जास्त असतं की दृष्टी त्यांच्याकडे पाहायचीच टळते, अशा वेळी माणसाची सद्सद विवेकबुद्धी ही मृतप्राय होत असते. नफ्याच्या आकर्षणावर चालणाऱ्या भांडवलशाही व्यवस्था आणि भयाची दहशत गाजवून अस्तित्वात राहणाऱ्या साम्यवादी व्यवस्था या दोघांमधील विषमतांचं निराकरण होणं तर दूरच ठरतं, पण उलट विषमतांचं पोषणच होतं असं लोहिया म्हणतात. लोकशाही आणि समता या समानार्थी असतात. समताधिष्ठित समाजातच खरी लोकशाही भरभराटीस येत असते. समतेचा योग्य अर्थ जेव्हा लोकांच्या लक्षात येतो तेव्हाच विषमता विरोधी या 7ही क्रांत्या यशस्वी होण्याची शक्यता निर्माण होते असं लोहियांचा विश्वास होता. विद्यमान विषमता हा केवळ एकच अडथळा समतेच्या मार्गात आहे असं नाही, तर विचाराचे काही घोटाळेही तिची वाट अडवून आहेत असं लोहियांनी स्पष्ट केलेलं दिसतं. राम मनोहर लोहिया यांच्या मते प्रत्येकाला अन्नाचा सारखा वाटा देणं ही तुरुंगातील जशी समता असेल, पण खरी समता मात्र प्रत्येकाला आपल्या भुकेनुसार पर्याप्त स्वरूपाचं अन्न मिळवण्यातूनच साध्य होऊ शकते हे सांगतात. काही प्रमाणात विषमता समाजात असणारच, पण प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत जीवनावश्यक गरजा भागल्याच पाहिजेत. केवळ संधीची समानता असली म्हणजे समाजात समता आली असं म्हणता येणार नाही. चौफेर दृष्टीने समतेचा विचार करणं आवश्यक आहे असं लोहियांना वाटत होतं. त्यांनी स्वतः तसा समतेचा सर्वांगीण विचार केला आहे. त्यांच्या मते समता ही अमूर्त संकल्पना असते, तशीच ठोस वस्तुस्थितीही ती असते. ती अंतर्गत तशीच बहिर्गतही असते.
भौतिक तशीच आध्यात्मिकही ती असते, ती देशांतर्गत असते, तशीच ती आंतरराष्ट्रीय असते, ती वैधानिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अशा चौफेर स्वरूपात समतेची संकल्पना ही अभिनिवेशी असते असं लोहिया सांगतात. आणि म्हणून लोहिया समतेची अमूर्त समता आणि मूर्त समता असा फरक करतात. समतेचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर अमूर्त ज्याला ॲब्स्ट्रॅक्ट आणि मूर्त ज्याला कॉन्क्रीट असं म्हणतो, या समता यांच्यातील आंतरसंबंध आपल्याला लक्षात घ्यायला हवा, अशी मांडणी लोहिया यांनी केलेली आहे. एक अमूर्त आणि साधारणीकृत अशी संकल्पना या दृष्टीनं समता म्हणजे तमाम राजकीय, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था व्यक्तींच्या संदर्भात समान असतील असं एक वातावरण, एक भावना आणि कदाचित इच्छा एवढाच अर्थ होतो. अर्थातच ही समता केवळ एक स्वप्न आहे किंवा आकांक्षाच असते. प्रत्यक्षात तिला अस्तित्वात येण्यासाठी तिचं रूपांतर विशिष्ट आणि ठोस म्हणजे मूर्त स्वरूपात होणं लोहियांना गरजेचं वाटत होतं. त्यांच्या मते मानव प्राण्यांना त्या स्वरूपातच समता अर्थपूर्ण ठरेल. आदर्शाचं अवतरण प्रत्यक्षात होतं तेव्हा त्यांना थोडीफार झळ लागते, हे नेहमीच होतं. पण मानवी स्वभावाच्या मर्यादा त्यांच्यावर पडणं हे अटळ असतं. माणसाचा स्वार्थ, लोभ, राग, तत्सम ज्या काही भावना आहेत त्यांच्या आचार विचारांना त्या प्रभावित करतात आणि भावनिक चुकांना जन्म देतात. चुका करणं हा मानवी स्वभावच असतो, पण आदर्शांचं प्रत्यक्षीकरण केवळ स्वाभाविक चुकांमुळेच राहून जातं असं नाही, तर काही समजुतींच्या चुका त्यासाठी कारणीभूत ठरतात. आणि म्हणून लोहियांच्या मते भावनांच्या चुका माणसाच्या लक्षात येतात, पण समजुतीच्या चुका त्यांना दिसतच नाही. उलट आपण जे काही करतो आहोत तेच बरोबर आहे अशी खात्री ते बाळगून असतात. त्यामुळे समजुतीच्या चुका दुरुस्त होण्याची शक्यता अगदीच कमी असते. सर्वसाधारण तत्त्व विशिष्ट व्यावहारिक संदर्भात कशी लागू करायची आणि ठोस प्रश्नांना सर्वसाधारण तत्त्वांशी सुसंगत उत्तरे कशी द्यायची हे समजून घेण्याच्या असमर्थतेत समजुतींच्या चुकांचं मूळ सामावलेलं असतं असं लोहिया म्हणतात. काम, क्रोध, मोह, मायापायी झालेल्या चुकांचा पश्चाताप माणसाला होतो आणि त्यातून त्या चुकांच्या दुरुस्तीच्या वाटा मोकळ्या होतात. पण अशी कोणतीच शक्यता ही समजुतीविषयक चुकांबाबत संभवत नाही किंवा ती शक्य करत नसते. समजुतीच्या चुका मानवी मनांचा पक्का कब्जा घेण्यामागे आदर्श, प्रत्यक्ष किंवा सिद्धांत, व्यवहार यांच्यातील संबंधांचं ज्ञान नसणं किंवा त्यासंबंधी अपसमज असणं हीच कारणं बहुधा असतात असं लोहिया सांगतात. अनेकदा आदर्शांनाच वस्तुस्थिती किंवा सिद्धांतांनाच व्यवहार समजण्याची चूक जेव्हा माणसं करून बसतात किंवा आदर्शांचा वास्तवाशी काही संबंध नसतोच अशा भ्रमाला ते बळी पडतात, तेव्हा यातील पहिली चूक ते म्हणतात की युरोपियन राष्ट्रात झाली आणि दुसरी चूक ही भारतीयांच्या हातून घडली असल्याची नोंद लोहिया यांनी केलेली आहे. भारतात वस्तुस्थितीचं आदर्शीकरण करणं किंवा प्रत्यक्ष वास्तवाकडे कानाडोळा करून फक्त आदर्शांचाच उदो करणं काय आहे हे न बघता काय असावं याबद्दलच वाच्यता करत राहणं किंवा आदर्श व वास्तव यातील सोयीस्कर सरमिसळ करणं अशा प्रकारे या समजुतींच्या चुका पोटीच होत असल्याचा निष्कर्ष लोहिया यांनी काढला आहे. त्यांच्या मते समजुतीच्या या चुकाच येथे समतेच्या रस्ता अडवून उभ्या असतात. येथे सिद्धांत एका दिशेने धावतात तर व्यवहार विरुद्ध दिशेने जातात. जीभ चरख्याचाच गुणगौरव करते आणि अहिंसेचे तत्त्वज्ञान सांगते, त्यावेळी हात मात्र यंत्रमाग काढतात आणि हिंसाचार करतात. भाषा विकेंद्रीकरणाची, समतेची कारणं आणि प्रत्यक्षात अफाट केंद्रीकरण व विषमता निर्माण करणं हा भारतातील सार्वजनिक जीवनाचा स्थायी होत आहे. याला लोहियांच्या मते अप्रामाणिकपणा, लोभ किंवा स्वार्थ यापेक्षा समजुतीच्या
गफलती इथे अधिक कारणीभूत आहे असं त्यांना वाटतं. लोही यांच्या मते याच्यावर एक उपाय असू शकतो. क्रांतिकारी घोषणा आणि स्थितिशील मूर्त वर्तमान यांच्यातील विसंगती प्रयत्नपूर्वक नष्ट करणं हाच तो उपाय आहे. त्यासाठी एक एक तत्त्व त्यांच्या अमूर्त आणि मूर्त बाजूंसह पुढे ठेवून त्या दोघांमधील आंतरक्रियांचा सूक्ष्म अभ्यास करावा लागेल. हे तत्त्व मग समतेचे असो किंवा समाजवादाचे असो किंवा विकेंद्रीकरणाचे असो किंवा आणखीन कोणतंही असो, त्या प्रत्येकाचे मूर्त संदर्भ मांडून त्याचा विचार करण्याशिवाय गत्यंतर नाही. मूर्त अमूर्तातील सातत्यपूर्ण आंतरसंबंधांचा असा सूक्ष्म अभ्यास सामाजिक शास्त्रांनी करायला पाहिजे असं देखील त्यांनी सुचवलेलं आहे. समतेच्या संदर्भात लोही यांनी तसा प्रयत्न केला. समतेच्या अमूर्त संकल्पनेचे मूर्त स्वरूपात रूपांतर करण्याचा एक प्रयत्न त्यांच्यासमोर समाजवादाच्या रूपात होता. उत्पन्नावर व जमीन धारणेवर कमाल मर्यादा घालणं, कर आकारणींद्वारे संपत्तीचे फेरवितरण करणं असे ठोस उपाय समाजवादात समतेसाठी योजलेले होते. कायद्यासमोर समता, अन्नधान्यांसाठी समान अर्थसहाय्य, बालक भत्ता, बेकारी भत्ता, वृद्धत्व विमा इत्यादी तरतुदी या कल्याणकारी राज्यांनी केल्या होत्या. ती सारी समतेची ठोस किंवा मूर्त स्वरूपातले रूपांचीच उदाहरणं होती. लोही यांना ती स्वागतार्ह वाटत असली तरी अपर्याप्त वाटतात. ते म्हणतात की आज मी तिला न्यूनतम आणि अधिकतम वेतन यांच्यातील तफावतीचं गुणोत्तर म्हणजे जो रेशो आहे तो 1:10 याच्या पलीकडे असता कामा नाही. अशा निश्चित गुणोत्तराअभावी सर्वसाधारण समतेची सगळी चर्चा हे एकतर दांभिकतेची किंवा मानसिक आळशीपणाची निदर्शक ठरते असं लोही यांना वाटतं. आणि म्हणून हे गुणोत्तर 1:10 असंच राहावं असा त्यांचा आग्रह नव्हता. जसजसं ते प्रत्यक्षात येईल तसतसं ते आणखीन कमी करता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. मूर्त समतेची लोहियांप्रणीत संकल्पना ही लवचिक होती. अमूर्त आणि मूर्त यांचं आकलन त्यांच्यातील संबंधांवरून होत असल्यामुळे त्या संबंधी लोहियांचं मत असं होतं की समतेच्या संकल्पनेचे वास्तवाशी असलेलं नातं विसरलं जाऊ नये किंवा समतेच्या वास्तवातील अपेक्षा इतक्या कमीही असू नयेत की समतेच्या आदर्शांची उंच शिखर दृष्टिक्षेपातच येऊ नयेत. प्रत्यक्ष परिस्थितीत किती जास्तीत जास्त समता आपण तात्काळ अंमलात आणायची हे अंतिम आदर्शांच्या अनुषंगाने ध्यानात घेतलं जावं. जे काही समतेचे ठोस व प्रत्यक्ष स्वरूप निश्चित करायचे ते काळ आणि स्थळ यांचे संदर्भ लक्षात घेऊन ठरवले जावे. जेवढे शक्य आणि वाजवी वाटेल तेवढेच आदर्शांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. लोही या उदाहरणार्थ असं म्हणतात की आजच्या परिस्थितीत जर 1:10 या गुणोत्तराच्या पलीकडे जाऊन आपण समतेची मूर्त मांडणी केली तर आपण प्रत्यक्ष वस्तुस्थितीपासून फारच दूर आणि त्या गुणोत्तराच्या जवळपास देखील आपण जाणार नाही किंवा आपल्याला जाता येणार नाही. आपण जैसे थे अवस्था मान्य केली आहे असा त्याचा अर्थ निघेल. आणि म्हणून अशा प्रकारे लोही यांच्या विचारातील मूर्त समता आणि अमूर्त समता या एकरूप नाहीत किंवा स्वतंत्र नाहीत, तर त्या परस्पर संबंध आणि परस्परावलंबी आहेत. त्यामुळेच त्यांच्यात निरंतर आंतरक्रिया होत राहणं आवश्यक आहे. त्यातूनच समतेची संकल्पना अधिक अर्थपूर्ण, व्यवहार्य, वस्तुनिष्ठ व जिवंत होऊ शकेल असा लोही यांना आशावाद होता. लोही यांची ही समतेची संकल्पना अत्यंत मूलगामी, अत्यंत आधुनिक स्वरूपाची आणि सर्वसमावेशक अशी ही संकल्पना आहेत. या संकल्पनेतल्या समतेच्या संदर्भातले लोही यांचे आणि समतेचे अंतर्गत, बहिर्गत, भौतिक, आध्यात्मिक या संदर्भात देखील त्यांनी समतेची संकल्पनेची मांडणी केलेली आहे. ती काय होती ती आपण पुढील भागात बघूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.